नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. संध्याकाळची ही 5ची वेळ आणि घडामोडी अगदी वेगाने घडताना दिसत आहेत. सुरुवात करूयात मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या घडामोडींनी. मराठा आरक्षणासंदर्भातील मोठी बातमी आता आपण बघणार आहोत. छत्रपती संभाजीराजे जे आहेत ते सह्याद्रीवर दाखल झालेत. छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. संध्याकाळी 5:30 वाजता सह्याद्रीवर बैठक होईल. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होईल आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. म्हणजे अगदी काही क्षणांमध्ये ही बैठक जी ती सुरू होते. संध्याकाळी 5:30 वाजता बरोबर सह्याद्रीवरती ही बैठक सुरू होणार आहे. याच विषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंके, त्याचबरोबर आहेत कोल्हापूरहून आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आणि नाशिकवरून आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग. सुरुवातीला मी प्रफुल्लकडे जातोय. प्रफुल्ल, 5:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर छत्रपती संभाजीराजे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. आरक्षणाच्या विषयाला घेऊन आणखीन काही चर्चा यामध्ये होईल. काय याबद्दल तपशील कळतोय? विशाल, आता मी सह्याद्री अतिथीगृहावर आहे आणि या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्याचबरोबर मराठा आरक्षण जी मंत्रिगट आहे ते मंत्रिगट आणि त्याचबरोबर संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत मराठा समाजातले जे वेगवेगळे अनेक गट आहेत त्यांची बैठक जी आहे आज सह्याद्री अतिथीगृहावर होणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये जी रीट पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे, रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यात आली आहे, ते त्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका काय राहणार आहे, राज्य सरकारने कुठले मुद्दे या ठिकाणी घ्यावेत आणि त्या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आज ही बैठक या ठिकाणी होते. या बैठकीबरोबर या विषयाबरोबरच दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की राज्य सरकारने वेगवेगळ्या योजना ज्या आहेत ते मराठा समाजातल्या तरुणांसाठी या ठिकाणी लागू केल्या होत्या. त्या योजना बऱ्यापैकी अजूनही प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात अस्तित्वात येऊ शकल्या नाही. त्या योजनांचं सद्यस्थिती काय आहे, त्या सर्व परिस्थितीची माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडनं या ठिकाणी सर्व मराठा समाजातले जे संघटक आहेत त्यांना या ठिकाणी दिली जाईल आणि एकूण दिल्ली सर्वोच्च न्यायालयामध्ये कशा पद्धतीनं एकूण सगळी भूमिका मांडायची आहे ते मुद्दे देखील या सर्व बैठकीमध्ये चर्चेला आणले जाणार आहेत. साधारणतः एक मोठी बैठक जी आहे ती मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात या ठिकाणी होते. विशाल, यानंतर आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे. प्रशांत, एकूणच जर आतापर्यंतच्या घडामोडी लक्षात घेतल्या तर छत्रपती संभाजीराजे या जेव्हा आघाडी घेतात असं म्हटल्यानंतर मराठा बांधवांमध्ये देखील आपण पुन्हा एकदा जोश आल्याचं बघतोय. पण तरी या क्षणाला आजच्या बैठकीला घेऊन आणि एकूणच आतापर्यंत घडलेल्या घडामोडी याबाबत काय प्रतिक्रिया? आवाज येत नाहीये. बरं, प्रशांतपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही. थोड्याच वेळात प्रशांतशी पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करू. येतोय, प्रशांत, माझा प्रश्न आता होता की आतापर्यंतच्या घडलेल्या घडामोडी आणि आजची सह्याद्रीवरची बैठक या सगळ्या आतापर्यंतच्या जर आपण घडामोडी लक्षात घेतल्या तर मराठा बांधवांमध्ये काय चर्चा आहे? मराठा बांधवांमध्ये या बैठकीबद्दल प्रचंड उत्सुकता आहे की मराठा समाजाच्या सगळ्याच लोकांना एक गोष्ट निश्चित समजली आहे की आता सुप्रीम कोर्टामध्ये ज्याची लढाई आहे, केंद्र सरकार घटना दुरुस्ती करत नाही तोपर्यंत यामध्ये योग्य तो निर्णय होऊ शकत नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी एकत्रित होऊन साकडं घालावं केंद्र सरकारला, ही सुद्धा गोष्ट स्पष्ट झाली आहे. पण राज्य सरकारच्या अखत्यारीत ज्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये दिलासा मिळावा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे की मराठा समाजाचं वसतिगृह हे प्रत्येक जिल्ह्यात व्हावं ही मागणी तर कायम होतीच, पण त्याचबरोबर सारथी या संस्थेच्या माध्यमातून जो दिलासा सगळ्या मराठा समाजातल्या युवकांना मिळावा. अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून जी 10 लाखाची मर्यादा होती ती 25 लाखापर्यंत वाढवावी, अशा प्रकारच्या ज्या मागण्या आहेत ज्या राज्य सरकारच्या हातात आहे किंवा ज्या मराठा आरक्षणाच्या आधारावर ज्यांच्या नोकरीची निश्चिती झाली होती त्यांना तत्काळ सरकारी सेवेमध्ये सामावून घेणं हा निर्णय सुद्धा राज्य सरकारच्या हातात आहे. तो सुद्धा राज्य सरकारने घ्यावा. म्हणजे एकीकडे मराठा आरक्षणासाठी केंद्रासोबत साकडं घालून न्यायालयीन लढाई ही सुरू करायची, रिव्ह्यू पिटिशन दाखल करायची, हे राज्य सरकारने करावं. पण राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्यामुळे मराठा समाजाच्या सगळ्या ज्या गरजू आहेत त्यांना हा दिलासा मिळू शकतो ते निर्णय घ्यावे. आजच्या या बैठकीमध्ये या विषयावर अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा होऊन तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. कारण राज्य सरकारला संभाजीराजे छत्रपती आणखी याचबरोबर सगळे राज्य समन्वयक जे सगळ्या बैठकीत एकत्र आलेले त्या सगळ्यांची आग्रही मागणी हीच आहे की केंद्र सरकारबरोबरच्या लढाईसाठी रणनीती निश्चित करूया. पण त्याचबरोबर राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेलं अण्णासाहेब महामंडळ, त्याचबरोबर
सारथी महामंडळ आणखीन त्याचबरोबर दिलासा देण्यासाठी म्हणून जे निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आले होते किंवा ज्या आरक्षणाच्या अंतर्गत ज्यांना नोकरी मिळाली आहे त्यांची तात्काळ नियुक्ती, या सगळ्या गोष्टी त्वरित व्हाव्या हे या मीटिंगमध्ये आजच्या अपेक्षित आहे आणि याच मीटिंगमध्ये या मुद्द्यांवर चर्चा होऊन तोडगा हा निघू शकतो अशी अपेक्षा मराठा समाज किंवा मराठा बांधव व्यक्त करत आहे. विशाल, यानंतर मी जाणार आहे संदीपकडे, पण त्याचबरोबर मला हे देखील आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की मराठा आरक्षणाच्या विषयाला घेऊन याचिकाकर्ते जे आहेत दिलीप पाटील ते देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत. पण तत्पूर्वी जातो मी संदीपकडे. संदीप, काल कोल्हापुरात ज्या प्रकारे मराठा बांधव सगळे एकत्र आले, राजश्री शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरती जाऊन त्यांनी तिथे वंदन केलं आणि जी भाषणं झाली त्यानंतर एक वेगळी ऊर्जा मराठा बांधवांमध्ये दिसून येते. आजची ही बैठक मुंबईतली सह्याद्रीवरची, याबद्दल आता काय विचार करतात मराठा बांधव? एक तर विशाल, आजच्या बैठकीचा जो निर्णय आहे तो कालच राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी म्हणजेच आंदोलनस्थळी झाला होता. एकतर सगळ्या लोकप्रतिनिधींनी काल भाषणं केली. प्रामुख्यानं 3 मंत्र्यांची भाषणं काल महत्त्वाची ठरली. त्यामध्ये हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर. तिन्ही मंत्र्यांच्या भाषणामधून मुद्दा हाच होता की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्या तुम्हाला भेटू शकतात, तुम्ही कधीही या मुंबईला, असंच त्यांनी भाषणात सांगितलं होतं. आणि त्यानंतर ज्यावेळा सगळ्या लोकप्रतिनिधींची सगळी भाषणं ज्यावेळा संपली आणि संपल्यानंतर मराठा समाजातले सगळे जे समन्वयक आहेत म्हणजे सगळ्या संघटनांचे काल जे कोल्हापुरात आले होते राज्यभरातनं, त्यांची आणि संभाजीराजेंची एक छोटेखानी बैठक त्या ठिकाणी झाली. आणि त्या ठिकाणी असं पहिल्यांदा ठरलं की 2 दिवसांनंतर म्हणजे ह्याबाबतची एक मिटिंग घेऊया परत आणि 2 दिवसानंतर निर्णय घेऊया. मात्र मुख्यमंत्रीच आग्रही होते असं संभाजीराजेंपर्यंत निरोप पोहोचवण्यात आला आणि म्हणूनच आत्ता काही वेळात म्हणजे पुढच्या काही मिनिटांमध्ये ही बैठक आता एकतर सुरू होईल. पण महत्त्वाचं हेच आहे की कोल्हापूरमधून आरक्षणाचा जो लढा आहे तो सुरू झाला. राजसदरेवरून किल्ले रायगडावरच्या घोषणा केली होती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आणि त्यांच्या पाठोपाठ आता उदयनराजे भोसले देखील आक्रमक झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे विशाल, 5 जुलैपर्यंतची जी मुदत आहे ती त्यांनी राज्य सरकारला दिली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये फक्त संभाजीराजे छत्रपती एकटे असणार नाहीत. मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज, मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि इतर ज्या काही संघटना आहेत मराठा समाजातल्या त्या सगळ्या संघटनांचे पदाधिकारी म्हणजेच समन्वयक, ज्यांनी 58 मोर्चे महाराष्ट्रामध्ये शांततेमध्ये काढून दाखवले, ते सगळे समन्वयक आजच्या त्या बैठकीला असणार आहेत. राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तर असतीलच, पण संभाजीराजे या बैठकीमध्ये नेमकं काय मांडतात, कारण एक आहे की संभाजीराजे एकतर बैठक करायलाच तयार नव्हते विशाल. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की निर्णय द्या आम्हाला, म्हणजे रायगडावरनं ज्यावेळा घोषणा झाली त्यावेळा अल्टिमेटम सरकारला दिलं होतं, पण सरकारकडून म्हणजे अजित पवारांचा फोन आला होता मध्ये, हे देखील संभाजीराजेंनी माध्यमांना सांगितलं होतं. पण राजेंची भूमिका हीच होती की परत चर्चा नको आहे. पण आता ज्यावेळा काल आंदोलन झाल्यानंतर काही तासातच ही दखल राज्य सरकारनं घेतली, म्हणून राज्य सरकारचा निर्णय संभाजीराजे आणि सगळ्या समन्वयकांनी मान्य केला आणि म्हणूनच आज ही बैठक होते. या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे, प्रामुख्यानं मराठा समाजाचं देखील लक्ष असणार आहे. आणि त्या बैठकीमध्ये नेमका निर्णय काय होतो, आता प्रशांतनं सांगितल्याप्रमाणे सारथी असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, ही जी म्हणजे राज्य सरकारच्या हातातले जे निर्णय आहेत त्या निर्णयांचा मोठा काही फायदा असेल तो आजचा त्याची घोषणा आजच्या बैठकीमध्ये होते काय हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. विशाल. संदीप, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर आपण थेट जाऊयात याचिकाकर्ते दिलीप पाटील यांच्याकडे. दिलीप पाटीलजी, 5:30 वाजता बैठकीला सुरुवात होईल, त्या बैठकीत नेमकं काय घडतंय हे आपल्याला कळेलच, पण तत्पूर्वी राज्य सरकारच्या पातळीवर त्वरित घेण्यासंदर्भातले जे निर्णय त्या संदर्भातले 5 मुद्दे छत्रपती संभाजीराजेंनी मांडले, याचं विश्लेषण आपण कसं कराल? बरं, दिलीप पाटील यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करू. काही कारणास्तव त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे, पण आपण बघितलं की बरोबर 5:30 वाजता छत्रपती संभाजीराजे यांची मुख्यमंत्र्यांबरोबर सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक सुरू होईल. या बैठकीला महाराष्ट्र राज्यातील मराठा आरक्षणाशी संबंधित किंवा मराठा मोर्चाशी संबंधित सगळे समन्वयक जे ते उपस्थित राहतील. संभाजीराजेंनी यामध्ये महत्त्वाचे 5 मुद्दे मांडलेले आहेत. त्याच मुद्द्याला घेऊन खरं तर आपण दिलीप पाटील यांच्याशी बोलणार आहोत. दिलीप पाटील, माझा थेट प्रश्न असा होता की 5:30च्या बैठकीमध्ये जे होईल ते आपल्याला कळेलच, पण आता त्वरित राज्य सरकारच्या पातळीवर जे निर्णय घ्यायचे आहेत त्यातले महत्त्वाचे 5 मुद्दे खरं तर छत्रपतींनी मांडलेले आहेत, त्याचं विश्लेषण आपण कसं कराल? दिलीप पाटीलजी, माझा आवाज येतोय आपल्याला? तर संभाजीराजेंनी मांडलेले 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत. 1, सारथी संस्थेला
त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी. गरीब मराठ्यांना उद्योगासाठी सक्षम करा. प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांकरता वसतिगृह उभे करावेत. 70% गरीब मराठा समाजाला सवलती द्या आणि 9 सप्टेंबर पूर्वीच्या निवडींना नियुक्ती द्या. हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हे 5 मुद्दे जे आहेत ते राज्य सरकारच्या पातळीवरती त्वरित सोडवले जाऊ शकतात. त्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत. संदीप, अर्थात दिलीप पाटील यांच्याशी आपण बोलूच, पण जे महत्त्वाचे 5 मुद्दे जे कालच्या समाधी स्थळावरच्या मुखमोर्चाच्या वेळी देखील संभाजीराजेंनी बोलून दाखवले, त्या विषयाला घेऊन मराठा समाज आता अधिक आक्रमक होईल असं वाटतं का? नक्कीच. एकतर कसं आहे विशाल, एकतर मराठा समाजाचं ज्यावेळा सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द ठरवलं त्यानंतर संपूर्ण मराठा समाजाला गरज होती एका नेतृत्वाची, आणि ते नेतृत्व तयार झालं कोल्हापूरमधून. आरक्षणाची जनक अशी ओळख आहे राजर्षी शाहू महाराजांची, आणि त्यांचंच कोल्हापूर आहे. आणि संभाजीराजे छत्रपती यांनी 2007 सालापासून एकतर राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर सुरू केला. जिजामातांची जयंती असेल, म्हणजे संभाजीराजे छत्रपती हे खासदार होण्यापूर्वीच ॲक्टिव्ह होते एकंदरीत मराठा समाजातल्या सगळ्या कामासाठी. आणि त्यानंतर ज्यावेळा राज्याभिषेक दिनाबाबतची जी त्यांनी परवानगी मागितली की कोरोनाचं संकट असल्यामुळं थोडक्यात का राहीना पण परवानगी द्यावी, आणि तिथनं जी घोषणा झाली त्या घोषणेनंतर मात्र मराठा समाजाच्या आशा पल्लवित झाल्या. म्हणजे किल्ले रायगडावर देखील समन्वयक आले होते. अगदी विदर्भ मराठवाड्यातले आले होते, उत्तर महाराष्ट्रातले आले होते, कोकणातले आले होते, पश्चिम महाराष्ट्रातले देखील आले होते. आणि त्या सगळ्या समन्वयकांच्या साक्षीनं त्यांच्या समोर संभाजीराजेंनी ही घोषणा केली होती की 16 जूनला कोल्हापूरमध्ये आंदोलन होईल. आणि ते आंदोलन कसं असणार याकडे देखील उत्सुकता लागली होती. आणि काल ठरल्याप्रमाणे आंदोलन तर शांततेमध्ये झालं. कोल्हापूरकरांना त्याचा कुठलाही त्रास झाला नाही. कोरोनाचं संकट आणि त्यात पाऊस, ह्या दोन्ही गोष्टी असल्यामुळं आंदोलनाला काही प्रमाणामध्ये म्हणजे त्याचं जे मोठं प्रमाण जे होतं ते प्रमाण जरा कमी दिसलं, आंदोलनाचं संख्या जरा कमी दिसली. पण महत्त्वाचं हेच होतं की लोकप्रतिनिधी येणार काही नाही, पण सगळे आमदार कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे मंत्री आणि दोन्ही खासदार कालच्या आंदोलनाला उपस्थित होते. त्यांच्याकडून आश्वासनं देण्यात आली. आणि काल मूकमोर्चा होता. एकतर संभाजीराजे छत्रपती हे स्वतः काहीही बोलले नाहीत. त्यांनी जे छोटेखानी भाषण जे केलं ते नंतर त्यांनी केलं, पण आंदोलनाच्या वेळी ते काहीही बोलले नाहीत. पण त्याच कालच्या आंदोलनामध्येच राज्य सरकारनं दखल घेतल्याचं हे चित्र आपल्याला दिसलं. त्यामुळेच मराठा समाजाचे सगळे डोळे जे आहेत ते आता पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरू होणाऱ्या बैठकीकडे लागलेत. सारथीचा मुद्दा आहे, MPSCच्या विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा मुद्दा आहे. हे जे मुद्दे आहेत ह्यातून मराठा समाजाला काही प्रमाणामध्ये करायला दिलासा मिळू शकतो. वसतिगृह तयार झाली पाहिजेत, कारण 70% जो मागास समाज आहे त्यांना आरक्षण द्या ही मागणी संभाजीराजेंची आहे. 30% जो समाज सदन आहे त्यांना तुम्ही आरक्षण देऊ नका, मात्र 70% मागास गरीब जो मराठा समाज आहे त्यांना आरक्षण द्या ही संभाजीराजेंची मागणी आहे. आणि ही मागणी घेऊनच समन्वयकांच्या सोबत संभाजीराजे छत्रपती हे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपसमितीचे नेते जे आहेत अशोक चव्हाण त्या तिघांची भेट घेणार आहेत. एकतर ह्या 3-4 बाबी ज्या आहेत मी सांगितल्याप्रमाणे त्या बाबतीत जर मोठे निर्णय झाले तर नक्कीच मराठा समाजाला हा एक मोठा दिलासा म्हणता येईल. कारण आरक्षणाचं जरी आता संसदेत कायदा करावा लागणार आहे त्या पुढच्या गोष्टी आहेत, पण इतर ज्या राज्य सरकारच्या हातात ज्या काही गोष्टी आहेत त्या होणं महत्त्वाच्या आहेत. काल बरोबर, त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. राज्य सरकारने त्यांच्या पातळीवर आत्ता त्वरित मराठा बांधवांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून जे निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय त्यांनी त्वरित घेतले पाहिजेत. जाऊयात, दिलीप पाटील आपल्या बरोबर आहेत. ओबीसी नेते बाळासाहेब कर्डक देखील आपल्या सोबत आहेत. दिलीप पाटील यांच्यापासून मी सुरुवात करतोय. दिलीप पाटीलजी, आजच्या बैठकीकडे आपण कसं बघताय? आजचं बैठक महत्वाचं असं आहे की जसं आता जे प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे की काल जे आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी हे बैठक लावलेली आहे. आजच्या बैठकीमध्ये महत्वाचे जे काही 5 मुद्दे मांडलेले, जे सारथीचा विषय असू दे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा असू दे, त्याचबरोबर जे आपलं हॉस्टेलचा विषय असू दे, 2014 आणि 2018चे विद्यार्थी आहेत त्यांचा असू दे, तर हे जे महत्वाचे मुद्दे आहेत सॉरी, तर हे मुद्दे आहेत हे मार्गी लावायला पाहिजे. कारण हे सगळे विषय आहेत ते सरकारच्या हातात आहेत. परत एकदा सांगतो की आरक्षण एका बाजूला आणि सोयी सवलती एका बाजूला. आरक्षणचा विषय आहे अजून तो बाजूला आहे की लगेच त्याबद्दल असं हे नाही आहे. या सोयी सवलती हे राज्य सरकारच्या हातात आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सोयी सवलती त्वरित द्याव्यात अशी मागणी आहे. त्याचबरोबर असं आहे की सारथी लवकरात लवकर चालू करून, जे आता सारथीचं कामकाज ठप्प पडलेलं आहे ते सारथीचं कामकाज चालू करायला पाहिजे. तारादूत तिथं नेमायला पाहिजे, ही एक महत्वाची मागणी आहे, पोटमागणी त्यातली. त्याचबरोबर असं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्टेल आहेत. एक महिलाचं लेडीज हॉस्टेल म्हणतो, जेंट्स हॉस्टेल, असे 2 हॉस्टेल चालू करायला पाहिजे.
किंवा पंजाबराव देशमुख जे आपले जे हॉस्टेलची जी योजना आहे की ज्या विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी हॉस्टेल नाही आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ते भत्ता दिला जातो, तो भत्ता मात्र लगेच त्वरित द्यायला पाहिजे, ही एक मागणी आहे. आणि ही जे सर्व मागण्या आहेत जे राज्य सरकारच्या आता हातात आहेत त्या पटकन कराव्यात, ही संभाजीराजेंनी कोल्हापूरमध्ये मागणी केली किंवा यापूर्वी देखील हीच मागणी ठेवलेली. ही राज्य सरकारच्या हातात आहे. राज्य सरकारने ह्या मागण्या त्वरित मार्गी लावाव्यात आणि आम्हाला वाटतं की आजची बैठक ही सकारात्मकच होईल आणि यातनं आम्हाला मराठा समाजाला एक पॉझिटिव्ह काहीतरी एक आता मेसेज मिळेल ही आम्हाला आशा आहे. दिलीप पाटील जी आधी आणि ब्रेक नंतर थेट मी जातोय ओबीसी नेते बाळासाहेब कर्डक आपल्या बरोबर आहे. बाळासाहेब कर्डक, काल राजश्री शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरती मुकमोर्चा पार पडला. हेच ते राजश्री शाहू महाराज आहे ज्यांनी समाजातल्या सगळ्या घटकांचा विचार करून आरक्षणाची पहिली नांदी खरं तर त्यांच्याकडनं होती. अशा वेळी एकीकडे मराठा समाजाचं आरक्षण, दुसरीकडे ओबीसी समाजाचं धोक्यात आलेलं राजकीय आरक्षण, यामध्ये खरं तर दोन्ही समाज आमने सामने आलेत असं वाटत नाही का? कारण ही वेळ एकजुटीने आपल्या मागण्या मांडून ती पूर्ण करून घेण्याची आहे. पहिली गोष्ट म्हणजे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद या परिषदेची भूमिका मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अशी राहिलेली, वारंवार आदरणीय भुजबळ साहेबांनी सांगितलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, फक्त ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही स्वरूपाचा धक्का लागता कामा नये, अशी भूमिका ही समता परिषदेची राहिलेली आहे. आणि काल जे मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनाला आमचा पाठिंबाच होता. आणि आपण म्हटलात की दोन्ही समाज समोरासमोर दोन वेगवेगळे विषय आहेत. आज ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण आजच्या घडीला संपुष्टात आलेलं आहे. म्हणजे ओबीसी समाजातून जे राजकीय प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून जायला पाहिजे त्या प्रतिनिधींना आता अटकाव घालण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने आदरणीय भुजबळ साहेब काल मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांना भेटून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यासंदर्भात त्या ठिकाणी चर्चा झाली. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत आणि पाठपुरावा करून हे हक्काचं आरक्षण ओबीसी समाजाचं आम्ही प्राप्त करून घेणार आहोत. पण आरक्षणाची असलेली मर्यादा बाळासाहेब कर्डक, यामध्ये सध्याला असणारा प्रात्यक्षिक पातळीवरचा उपाय हा कुठेतरी एका वर्गाचं आरक्षण थोडंसं कमी करून दुसऱ्या वर्गाला ते देण्याच्या संदर्भात तरतूद करणं असं दिसून येते. पण ठीक आहे, तो मुद्दा आपण बाजूला ठेवूयात. पण मग आपल्याच ओबीसी संघटनेतले काही नेते जे आहेत ते दुसरा प्रवर्ग हा तयार केला जावा आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं असं काहीतरी सुचवताना दिसत आहेत. याबद्दल आपली संघटना काय विचार करते? अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची भूमिका ही कायम राहिलेली आहे. मुळातच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचं धोरणच आहे की ओबीसी समाजाचं आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरण व्हावं आणि ओबीसी समाजामध्ये येणाऱ्या प्रत्येक घटकाला त्याचं सशक्तीकरण झालं पाहिजे अशी भूमिका राहिली आहे. त्यामुळे हा प्रश्नच नाही. प्रत्येकजण आपल्या आपल्या पातळीवरती लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडावी. त्यांनी त्या मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. दिलीप पाटीलजी, खरं तर आरक्षणाचा मुद्दा सुटला पाहिजे यात काही दुमत नाही. पण सध्याला ज्या काही घडामोडी दोन्ही गटांमध्ये घडताना दिसत आहेत, मग तो ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज असेल, मग पुढे मार्ग काय या सगळ्याच्यातनं? आता जे कर्डक साहेब बोलले त्याच्याशी आहे की ओबीसी एक लक्षात घ्या, ज्यावेळी एससीबीसी आरक्षण ज्यावेळी घेतलं होतं त्यावेळी ओबीसीला कुठलाही मराठा समाजाकडून किंवा एससीबीसी आरक्षण मध्ये मराठा समाजाकडून धक्का लागत नव्हता. त्यावेळी कुठलीही आपण कधीच मराठा समाजानं अशी भूमिका घेतली नाही की ओबीसी मधनं आरक्षण कमी करायला पाहिजे आणि आम्हाला त्यातलं आरक्षण द्या. मराठा आरक्षण हे 50% बाहेर होतं. 50% बाहेरच असलं पाहिजे असं मराठा समाजाची पहिल्यापासून भूमिका होती. आता कोर्टाने जे काही सांगितलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की आता 50% आतच तुम्ही मर्यादित द्यायला पाहिजे, त्याच्या बाहेर मर्यादा ओलांडता येणार नाही. अशा वेळेला काय होतं की अशा वेळेला जो एक गट होता पूर्वी मराठा समाजातला की जो पहिल्यापासून ओबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे असं मानणारा एक गट होता, त्या गटाचा आता ज्यावेळी आरक्षण सुप्रीम कोर्टात जर का 50%ची मर्यादा ओलांडून देत नसेल तर अशा वेळी
नाविलाजानं मी लक्षात घ्या की हे आरक्षण आता ओबीसीच्या ह्याच्यातनं मागायचं, हे मराठा समाजाचं एक मागणी पुढे येत आहे. आता ह्यामध्ये कुणाचं आरक्षण कमी करा, कुणाचं जास्त करा असं आम्हाला नाही. पहिली गोष्ट मगाशी सांगितलेलं बरोबर आहे, मराठ्यांचं ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला आमचा काही विरोध नाही. त्यांना राजकीय आरक्षण मिळावं अशीच धोरण आहे. मराठ्यांना राजकीय आरक्षण नकोच आहे. तर अशा वेळी काय की आता जे आपण म्हणताय ते थोडस संघर्षाचे जे काही दिसतंय, तर तसं काही संघर्षाचे काही हे नाही. प्रत्येकाने थोडं, आम्ही ज्यावेळी पूर्वी थोडस पाठीमागं आलेलो की आता आम्हाला जर का पाठीमागं आलं म्हणजे आम्हाला ओबीसी मधनं नको आहे, आम्हाला तुमच्यासाठी आम्ही हे आहे. तर आता परिस्थिती अशी एक आलेली आहे की अभूतपूर्व परिस्थिती आहे, आता दुसरा पर्याय नाही आहे. तर अशा वेळी परत एकदा जर का हे जे काही वरचं ओबीसीचं जे आरक्षण आहे याचा जर का सर्वे केला आणि प्रत्येकाची लोकसंख्या, आम्ही कुठं म्हणतोय की तुमची लोकसंख्या किती आहे त्याच्या मानाने 50% तुम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे. त्याच्या वरचं जे आरक्षण आहे ते जे आहे ते मराठा समाजावर देखील, आम्हाला मराठा समाजातला जो गरीब वर्ग आहे, जो 70% 80% काय असेल ते, त्या वर्गाला त्यातलं सामावून घेतला पाहिजे. ओबीसीतले जे बांधवांनी देखील हे विचार करायला पाहिजे की मराठा समाज देखील जे गरीब आहे त्यांच्यावर देखील अन्याय होता कामा नये. त्यामुळे आता ओबीसीचं आरक्षण जे आहे त्या आरक्षणामध्ये आमचा जो काही पार्ट येईल किंवा आमचा जो भाग आहे तो न्याय भाग आहे, त्यामध्ये सर्वांनी एक विचार करून त्या मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करावा, ही असा आता महत्वाची मराठा समाजाकडून मागणी होत आहे. बरं आबासाहेब, शेवटी आर्थिकदृष्ट्या काही कमकुवत असणारे घटक जसे आपल्या समाजात आहेत तसेच आपल्याला मराठा समाजात देखील दिसून येतात. बहुतांशी असा मराठा समाजातला वर्ग आहे की जो अजूनही काही विकासाच्या प्रवाहापासून वंचित आहे, हवा तसा तो पुढे येऊ शकलेला नाही आहे. अशा वेळी तेही आपले बांधव आहेत, एक पाऊल आपण मागे जाणार जर काही यातनं तोडगा काढायचा झाला तर? हॅलो, हा आबासाहेब बोला, बाळासाहेब बोला. हॅलो बाळासाहेब बोला. माझा प्रश्न होता, यातनं तोडगा काढायचा झाला तर एक पाऊल आपण मागे जाणार का? मागे जाण्याचा प्रश्नच नाही काही. आमची मागणी राजकीय स्वरूपाची तूर्त आहे. आमचं राजकीय आरक्षण हे हिरावलं गेलेलं आहे. त्यासाठी आम्ही आमच्या मागणीवरती ठाम आहोत. आणि मागे जाण्याचा प्रत्यक्षात आमच्या ताटामध्येच कमी आहे. 52% असलेल्या ओबीसीला 27% आरक्षण भेटतंय. ज्याच्या ताटामध्ये कमी आहे त्यात पुन्हा दुसऱ्याला तुम्ही जेवायला घेणार, त्याचंही पोट भरणार नाही, आणि जेवायला बसणार नाही त्याचंही पोट भरणार नाही. त्यामुळे 50%ची जी मर्यादा आहे ती मर्यादा काढून संसदेमध्ये कायदा केला पाहिजे. तो कायदा करून 50%ची जी कॅप आहे ती रद्द करून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. बरं, दिलीप पाटीलजी. हे बघा, आता जी भूमिका मांडली बरोबर आहे, 50%ची कॅप जर का ओलांडले, आता लक्षात घ्या याच्यातलं मोठं अडचण काय आहे की 50%ची कॅप अशी फक्त महाराष्ट्रापुरती निघणार नाही आहे. हा संविधानाचा प्रश्न आहे. संविधानामध्ये तरतूद करायचं, संविधानामध्ये बदल करायचा असेल आणि इंदिरा साहनी सारखं जे 9 जजच्या जजमेंट दिलेलं आहे त्याच्या बाबतीत, अशा वेळेला हे करणं एवढं सोपं नाही. 2/3 मेजॉरिटी पाहिजे. त्यासाठी परत सर्वांच्या लोकसंख्येचं सर्वात परत सर्वे करायला पाहिजे. फार मोठी प्रोसेस आहे ती. तर ती प्रोसेस आत्ताच्या घडीला तर समोर वाटते की कुठं असं काहीतरी होईल असं वाटत नाही. मग मराठा समाजाला काय वंचित ठेवायचं? आता जे साहेब म्हणले की जे म्हणले की ओबीसी समाज 52% आहे. आता आम्ही म्हणतोय 52% कुठे आहे? आमच्या मताप्रमाणे जर का ओबीसी समाज साधारण जर बघितलं तर 32 ते 35% येतोय. आणि अशा वेळेला त्यांना जे ओबीसीला नावाचं जे आरक्षण आहे आता जे 27 नाही, जर विजन आणि हे केलं तर साधारण 32% येते. त्या 32% तुम्हाला जर का वाटत असेल की हे जर का मराठा समाज हे ओबीसीचं आता आरक्षण 17 ते 18% जातंय आणि जे वरचं आहे त्यामध्ये जर का मराठा समाजाला जर का हे करता येईल, टक्केवारी महत्वाची नाही आहे. खरं मराठा समाजावर आता अन्याय होतोय. आता कुठं तर सामावून घ्यायला पाहिजे, कुठं तर प्रत्येक समाजाने बघायला पाहिजे. ओबीसी मध्ये 365 जाती आहेत, एक विचार करायला पाहिजे. आणि 365 पैकी जर का अखंड सगळा ओबीसी समाज काही याच्यात विरोधात नाही, साधारण फक्त 15 ते 20 जातींना त्याचा लाभ होतो आणि 350 जाती त्यापासून वंचितच आहेत.
तर अशा गोष्टी आहेत. तर अशा वेळी कुठं तर आमचा समाज आहे आणि कुठं तर 52, 56, 60 असं होत नाही. जर हिशोब जर करायला गेला तर मराठा समाज जर 32 आणि 35% म्हटलं, बाकीचा समाज मुस्लिम त्यातलं 17% आणि जर का SC ST आणि जर का ओपन म्हणजे ब्राह्मण हे ते विचार केला तर ओबीसी समाज जो कॅल्क्युलेशन प्रमाणे 32 ते 35% होतं, त्याच्या निम्न जर बरोबर. आपण जो मुद्दा मांडताय तो आपल्या ठिकाणी बरोबर आहे. बाळासाहेब कर्डकांनी जो मुद्दा मांडलाय तो त्यांच्या वतीने त्यांनी या ठिकाणी ठेवलेलाच आहे. संवादाच्या प्रक्रियेवरती लोकशाहीत आपण विश्वास ठेवतोच. अर्थात संवादाने हा प्रश्न खरं तर सुटायला हवा. आपल्या दोघांचेही धन्यवाद. बघूया 5:30 वाजता छत्रपती संभाजीराजे जी बैठक त्यांची पार पडते सह्याद्री अतिथीगृहावरती, त्या बैठकीत त्यांनी मांडलेले 5 मुद्दे राज्य सरकार त्यावरती त्वरित निर्णय करताय का, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा की मराठा आरक्षणाच्या विषयाला घेऊन जर आता नव्याने पुन्हा एकदा जर पुढे वाटचाल करायची असेल तर मग राज्य सरकार कशा पद्धतीने ती करणार आहे आणि काय सहकार्य मराठा आंदोलनाच्या वतीने केलं जात आहे. बघूयात, कळेल आपल्याला लवकर याबद्दल. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आरक्षणाचा गुंता सोडवण्याच्या दृष्टिकोनातून खरं तर आता छत्रपती संभाजीराजे हे सह्याद्री अतिथीगृहावरती बैठकीकरता पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्यांची बैठक होणार आहे. जाऊयात आपण थेट आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. प्रफुल्ल, या बैठकीला सुरुवात झाली आहे का? विलास, अजून या बैठकीला सुरुवात झालेली नाही. आता या ठिकाणी सह्याद्री अतिथीगृहावर संभाजीराजे छत्रपती, त्याचबरोबर अनेक मराठा संघटनांचे समन्वयक हे जे आहेत ते सह्याद्री अतिथीगृहावर या ठिकाणी दाखल झालेत. आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी जी मंत्रिगट नेमण्यात आलेला होता त्या मंत्रिगटातले काही सदस्य म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील आहेत, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे हे देखील सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेत. आणि आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सह्याद्री अतिथीगृहावर दाखल होतील आणि त्यानंतर या बैठकीला जी आहे ती सुरुवात होईल. मराठा समाजाच्या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर या ठिकाणी चर्चा होईल. आपण पाहिलं होतं यापूर्वी देखील संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली जे मराठा समाजातले संघटक आहेत त्यांची एक बैठक जी आहे ती 6 महिन्यापूर्वी झाली होती आणि आता ही दुसरी बैठक जी आहे ती या ठिकाणी होते. या बैठकीचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असा आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्याची रिव्ह्यू पिटिशन जी आहे ती दाखल करावी या संदर्भात राज्य सरकारने भूमिका घेतली आहे. त्यामध्ये काय महत्त्वाची भूमिका जी आहे ती सर्वोच्च न्यायालयात मांडावी या संदर्भात चर्चा जी आहे ती या बैठकीत होईल. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाला ज्या गोष्टी दिल्या होत्या, विशेष म्हणजे जी आश्वासनं दिली होती, जेव्हा मराठा आरक्षण लागू केलं होतं तेव्हा नोकरीमध्ये अनेक जण भरती झाले होते, त्यांची नोकरी जी आहे ती कायम करण्यात यावी. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील महामंडळाला कर्ज देण्यासाठी, तरुणांना कर्ज देण्यासाठी आर्थिक महामंडळाला निधी जो आहे तो देण्याचा प्रश्न होता. आणि त्याचबरोबर आता नवीन जो ECBCमध्ये मराठा समाजाला 10% आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत त्या या बैठकीमध्ये चर्चेला येणार आहेत. विशाल, पण यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे आत्ता या क्षणाला निर्णयाच्या पातळीवरती समोर आणायचा, तो म्हणजे संभाजीराजे छत्रपतींनी मांडलेले 5 महत्त्वाचे मुद्दे. याबद्दल लगेच निर्णय घेऊन मराठा बांधवांना तुर्तास दिलासा देण्याबद्दलची भूमिका राज्य सरकार घेणार का? एक गोष्ट जर आपण लक्षात घेतली विशाल, की यापूर्वी देखील मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी समिती नेमण्यात आलेली आहे त्या समितीनं यापूर्वी देखील म्हणजेच गेल्या आठवड्यात देखील बैठक घेतली होती की मराठा समाजाला जी जी आश्वासनं या ठिकाणी देण्यात आलेली होती त्यांची परिपूर्ती कशा पद्धतीने केली जाते आहे, त्या योजनांची सद्य परिस्थिती काय आहे, या सर्व घडामोडींसाठी गेल्याच आठवड्यात बैठक झाली आणि तेच मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी बैठकीमध्ये समोर येतील. या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्यात तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि समितीकडनं या ठिकाणी मराठा समाजातले जे संघटक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना राज्य सरकारने कुठल्या कुठल्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्याची सद्य परिस्थिती काय आहे याची माहिती जी आहे ती दिली जाईल अशी शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जाते. साधारण किती वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होऊ शकते? पुन्हा एकदा आपल्या दर्शकांकरता म्हणून या बैठकीला कोण कोण उपस्थित असणार आहे? विशाल, आता जर आपण पाहिलं तर आता थोड्याच वेळात ही बैठक जी आहे ती सह्याद्री अतिथीगृहावर या ठिकाणी होईल. या बैठकीला संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्याबरोबर मराठा समाजातले अनेक जे
गट आहेत त्या गटाचे समन्वयक जे आहेत ते आलेले या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील जे मराठा आरक्षण समितीच्या सदस्य आहेत त्या समितीमध्ये देखील दिलीप वळसे पाटील असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे हे नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होतील. त्याचबरोबर अशोक चव्हाण हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि आताच थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सह्याद्री अतिथीगृहावर येणार आहेत. यापूर्वीच कालच्या कोल्हापूरमधल्या मूक मोर्चामध्ये छत्रपती संभाजीराजेंनी घोषित केलं होतं की आम्हाला चर्चा नको, पण अर्थात तिथे उपस्थित असणाऱ्या महाविकास आघाडीतल्या मंत्र्यांच्या वतीने खरं तर संभाजीराजांना सांगण्यात आलं की मुख्यमंत्री आपल्याला भेटायला आग्रही आहे, संवादाने हा प्रश्न जो आहे आपण त्वरित सोडवू शकतो. अशा वेळी आजची जर बैठक नुसत्या संवादापुरता आहे किंवा त्या संवादातनं काही तोडगा काढायचा आहे असं जर आपण एक वेळ गृहीत धरलं तर लगेच काही निर्णय घेतला जाऊ शकतात का? एक विशाल सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी जो महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे तो म्हणजेच आरक्षण द्यायचं असेल तर केंद्राकडे या ठिकाणी भूमिका मांडावी, ती राज्य सरकारने यापूर्वीच मांडलेली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये काय बाजू मांडावी या संदर्भातली चर्चा जी आहे ती या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक वर्ष सुरू होतं आहे, त्या शैक्षणिक वर्षात प्रवेशाच्या संदर्भातला काय मुद्दा असेल, मराठा समाजातल्या मुलांसाठी जी फी सवलत दिली आहे त्याचा काय मुद्दा असेल आणि इतर जे बऱ्याच वर्षापासून नोकरीमध्ये जे लोक प्रलंबित आहेत त्या लोकांचं नोकरीमध्ये समावेश कधी करणार, हे सर्व मुद्दे जे आहेत ते अजूनही सोडू शकलेले नाही सरकार. त्यामुळे त्या मुद्द्यांवर विशेष भर जो आहे तो या बैठकीमध्ये राहील. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्र्यांबरोबर संभाजीराजेंची छत्रपती संभाजीराजेंची बैठक जी ती सुरू होते. या बैठकीला सगळे महत्त्वाचे नेते, मराठा आंदोलनाशी संबंधित असणारे काही महत्त्वाचे समन्वयक इथे उपस्थित राहतील. बघूयात या बैठकीत काय निर्णय घेतला जातोय यावरती आपण लक्ष ठेवून आहोत. पण यानंतर आपण जाणून घेऊयात एक महत्त्वाची बातमी अशी की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. स्वबळाचं अजीर्ण झाल्याचं म्हणत राऊतांनी नाना पटोले आणि भाजपवर निशाणा साधला. राज्यात मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा जोर धरतोय. इतकंच नाही तर कोरोनाचाही उद्रेक झालेला असताना काहींना निवडणुकीसाठी स्वबळाचे वेध लागल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. दुसरीकडे स्वबळाचं अद्याप ठरलं नसल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. स्वबळाचं अजीर्ण नक्कीच झालं आहे. स्वबळाचं अजीर्ण झाल्याचं आम्ही जे म्हटलं आहे, कारण अलीकडे मी पाहतोय की भाजपातर्फे सांगितलं जातं की आम्ही स्वबळावर लढू. काँग्रेसचे जे प्रमुख आहेत या राज्याचे नाना पटोले त्यांनी घोषणा केलेली आहे की आम्ही स्वबळावर लढू. मग राहिले कोण? शिवसेना आणि राष्ट्रवादी. आम्ही दोघांनी असं काही म्हटलेलं नाही की आम्ही स्वबळावर लढू. त्याच्यामुळे भविष्यामध्ये हे दोन पक्ष जे आहेत महाराष्ट्रातले प्रमुख ते जर एकत्र आले आणि निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल. त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जो खरं तर राज्यातल्या सत्तेकरता राबवण्यात आला तो स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या संदर्भात देखील राबवण्यात यावा याबद्दल शिवसेना आग्रही आहे. पण काँग्रेसच्या वतीने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती वारंवार स्वबळाचा नारा दिला जातो. म्हणजे जर यापूर्वी आपण घडलेल्या घडामोडी लक्षात घेतल्या तर मुंबई अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर भाई जगताप यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावरती लढू असं म्हटलं. प्रदेशाध्यक्षपद त्याची सूत्र हाती घेतल्यानंतर नाना पटोले यांनी देखील स्वबळाचा नारा दिला. आणि आता परत एकदा ज्यावेळी दिल्लीमध्ये आपण जेव्हा बघतोय की नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंची एक अनौपचारिक भेट जी झाली त्यानंतर काही तास उलटत नाहीत तर काँग्रेसने परत एकदा आपलं अस्तित्व दाखवण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई महापालिकेच्या तोंडावरती स्वबळाचा नारा दिला. आत्तापर्यंतच्या त्यांच्या या सगळ्या घोषणेनंतर किंवा वक्तव्यानंतर आज जेव्हा प्रश्न शिवसेनेला विचारले गेले, खासदार संजय राऊत याच्यावरती व्यक्त झाले, त्यात त्यांनी स्वबळाचं अजीर्ण झाल्याचं म्हटलेलं आहे. काँग्रेसवर त्यांनी टीका केली आहे नाव न घेता. त्यामुळे जर आपण परत एकदा तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन जर या निवडणुका लढल्या तर काहीतरी चमत्कार आपण घडवू.
असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. भाजपला जर आपल्याला भाजपचा रथ जर आपल्याला रोखायचं असेल तर आपल्याला अशाच पद्धतीने भाजप विरोधी सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन आपल्याला लढलं पाहिजे, पुढची वाटचाल केली पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. पण आता बघूयात संजय राऊत यांनी केलेल्या या टीकेनंतर काँग्रेसच्या वतीने काय प्रतिक्रिया दिली जाते. कारण काँग्रेसच्या वतीने तरी मुंबई क्षेत्रामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना घेऊन तयारी सुरू झालेली आहे. कार्यकर्ते आग्रही आहेत की आपण स्वतंत्र लढूयात, आपण सगळ्या ठिकाणी आपल्या जागा ज्या आहेत जागांवरती उमेदवार आपण उभे करूयात असं त्यांचं म्हणणं आहे. याबद्दल बोलणार आहोत ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान आपल्याबरोबर आहेत. संदीप प्रधानजी, आज संजय राऊतांनी काँग्रेसवरती जी टीका केली आहे म्हणजे स्वबळाचा नारा देणं म्हणजे एक प्रकारे अजीर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलंय. काँग्रेसला त्यांनी हा टोला लगावलाय. काय पुढले संकेत मिळतात? असं आहे की आता लागलीच काही निवडणुका कुठल्याही नाही आहेत, ना विधानसभेच्या आहेत ना काही, आणि स्वबळावरती लागलीच काही कोणी निवडणुका लढवण्याचा निर्णय घेत असंही नाही. साहजिकच हे कसं आहे की आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढावं, पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक लढण्यासाठी उमेद मिळावी, यासाठी अशा पद्धतीची विधानं केली जातात. पण साहजिकच जर समजा काँग्रेस स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करणार असेल किंवा काँग्रेसच्या सरकारचा पाठिंबा काढणार असेल तर त्याच्यामुळे सरकार अडचणीत येऊ शकतं. आणि त्यामुळे सामनातून मला असं वाटतं संजय राऊत यांनी ह्याची दखल घेतलेली आहे आणि काही टोले लगावलेले. आणि त्याच्यामधली जी एकूण सगळी जी काही वाक्यरचना आणि एकूण जे हे आहे ते थोडंसं सार्कॅस्टिक, ज्याला म्हणूया तिरकस शैलीमध्ये ते सगळं लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातूनच बघितलं पाहिजे की सगळेच जर समजा स्वबळावर लढणार असतील तर मग आम्हाला म्हणजे शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला या दोन पक्षांनाच आता एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, दुसरं कोणी आमच्याबरोबर येणार नाही, अशा पद्धतीचं एक विधान त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामधून साहजिकच एक राजकीय चर्चांना उधाण येणं शक्य आहे. कारण दोन राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि भाजप यांना बाजूला ठेवून दोन प्रादेशिक पक्ष ते एकत्र येत आहेत का, किंवा त्या दृष्टिकोनातून काही राजकारणाची नवी रचना करण्याचा विचार सुरू आहे का, अशा चर्चांना निश्चितच वाव याच्यातून मिळतो. पण आज लागलीच काही कुठल्याही निवडणुकीची शक्यता नसल्यामुळे मला असं वाटतं ह्या सगळ्याकडे त्या तिरकस शैलीतून केलेलं लिखाण या ह्याच्यातूनच बघितलं पाहिजे. संदीप प्रधानजी, त्याचबरोबर देशामध्ये काँग्रेसची ठिकठिकाणी झालेली पिछेहाट ही सगळी लक्षात घेतल्यानंतर तुम्ही जसं म्हणालात की हो प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं ते नेतृत्व त्याबद्दलचं विधान करतं. पण अशा वेळी काँग्रेसकडनं बघा आम्ही आत्ताच काय असेल तो रुमाल टाकून बसलेलो आहे, दबावाचं राजकारण करण्याचा हा प्रयत्न आहे. करणारच ना, म्हणजे कसं आहे की राजकारणामध्ये दबाव टाकल्याशिवाय काही मिळत नाही आणि हे आपल्याला माहिती आहे आणि आपण अनेक वेळा बघितलेलं आहे. कसं आहे, येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये समजा काही जास्त वाटा मिळवायचा असेल तर काँग्रेसला त्यासाठी दबाव टाकला पाहिजे. सुरुवातीपासून हे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून माध्यमांमध्ये चर्चा काय आहे की या सरकारची निर्मिती करण्यामध्ये राष्ट्रवादीचा पुढाकार आहे आणि मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आहे आणि त्यामुळे काँग्रेसची फरफट होते. काँग्रेस या सगळ्या सरकारमध्ये उपेक्षित पक्ष आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांना फारसे काही अधिकार नाहीत, त्यांना निर्णयाचे काही स्वातंत्र्य नाही. त्यामुळे अशा याच्यामध्ये आता नाना पटोलेंसारख्या व्यक्तीकडे, आक्रमक व्यक्तीकडे नेतृत्व गेल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक संदेश देणार की बघा मी तुम्हाला जास्तीत जास्त वाटा मिळवून दिला, जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडण्यासाठी प्रयत्न करतोय, हे दाखवण्यासाठी, दबाव टाकण्यासाठी स्वबळाची भाषा करायची. मग महापालिका निवडणुकीमध्ये काही जास्तीत जास्त वाटा मिळवता येईल का, जागा जास्त पदरात. कारण मुंबई महापालिकेसारख्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की काँग्रेसचं एक मोठं स्थान आहे. मुंबई ही अनेक वर्ष काँग्रेसचं बालेकिल्लाही राहिलेली आहे. ठिकाणी काँग्रेसची सत्ता सुद्धा होती महापालिकेवर. त्यामुळे इथं वाटाघाटी करताना राष्ट्रवादीपेक्षा सुद्धा काँग्रेसचा विचार व्हायला पाहिजे मुंबईमध्ये, असा त्यांचा आग्रह. त्या दृष्टीने ते प्रयत्न करताना दिसत आहेत. संदीप प्रधानजी, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी देखील आपल्यासोबत आहेत. अतुल कुलकर्णीजी, संजय राऊतांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या वारंवार केल्या जाणाऱ्या नाऱ्यावरती आज प्रतिक्रिया देऊ केली. ते असं म्हणतात की स्वबळाच्या अजीर्ण झाल्या. जर राज्यात सगळी जी परिस्थिती आणि येणाऱ्या निवडणूक आहे यात जर पुन्हा एकदा आपल्याला महाविकास आघाडीचं सूत्र जर यशस्वी करायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. काय वाटतं की काँग्रेस दबावाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे की आत्तापासून सेना देखील त्यांना समजवतोय की समजून घ्या, जे काही होईल ते चर्चेने होईल?
काँग्रेस आणि राष्ट्रवादी ज्या पद्धतीने राजकारण गेली 15-20 वर्ष करत आलेले आहेत, या दोन्ही पक्षांना कुठे ताणायचं आणि किती तुटेपर्यंत ताणायचं याचं चांगलं ज्ञान आहे. आलेली सत्ता सहजासहजी कशी सोडायची नाही किंवा जाऊ द्यायची नाही हे त्यांना बरोबर कळतं. आपण गेल्या 5 वर्षातलं भाजप शिवसेनेचं जर एकंदरीत कारभार बघितला तर विरोधकांची स्पेस सुद्धा शिवसेनेने घेतली होती, हे आपल्या लक्षात असेल. कुठेही काँग्रेस राष्ट्रवादी तेव्हा विरोधात होते, त्यांना फारशी संधी सुद्धा शिवसेनेने मिळू दिली नाही. सत्तेमध्ये राहून ते विरोधकाची भूमिका बजावत होते आणि नो डाऊट त्यांना त्याचा फायदा झाला. आता हीच कृती वेगळ्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना तिघं मिळून राबवतायत का असा एक संशय येण्यास पुरेशी वाव आहे पुरेसा. कशा अर्थाने ते हे तिघे जण स्वबळाची भाषा करतात. म्हणजे मीडियाची स्पेस असेल किंवा वर्तमानपत्रातली स्पेस असेल, सोशल मीडियात असेल, सगळी चर्चा हे 3 पक्ष स्वबळाची भाषा करतायत. मग ह्याचे फायदे काय, मग ह्याचे तोटे काय, हे कशा पद्धतीने होईल, झालं तर काय होईल, ही सगळी चर्चा सुरू झाली. भाजप कुठेही आता चर्चेत नाही. एक प्रकारे भाजपला सोशल मीडियातून, प्रिंट मीडियातून, इलेक्ट्रॉनिक मीडियातून चर्चेपासून पूर्णपणे दूर ठेवायचं. म्हणजे एखाद्याला उल्लेख न करता एखाद्याचं अपमान करणं ज्याला म्हणतो किंवा एखाद्याला बाजूला करणं म्हणतो, अनुल्लेखाने मारणं, हा प्रकार कुठेतरी हे तिघे मिळून करतायत का याचा देखील शोध घेतला पाहिजे. कारण हे तिघे आत एक आहेत. मंत्रिमंडळात बसताना तिघे एकत्र बसून निर्णय घेतात, निर्णयाविषयी कोणते वाद होत नाहीत किंवा चर्चा करताना बाहेर तिघे एक वाक्याने बोलतात, पण प्रत्येक जण आपापल्या पक्षाबद्दल बोलताना मात्र हिरिरीने बोलतो आणि एक दुसऱ्याला सांगतात सुद्धा की त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्याबद्दल बोललं तर वाईट काय, त्यांनी केलं पाहिजे त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी. म्हणजे कुठेतरी ठरवून काहीतरी वेगळं गणित राजकीय मांडलं जात आहे का, हे अगदी बघायला हवं खरं तर. त्यामुळे राजकारणात काही घडू शकतं. राजकीय पटावरती काय म्हणलं जातं, कुणी कोणाचा कायम शत्रू नसतो किंवा मित्रही नसतो. बघूयात, याची सगळी उत्तरं काळाच्या ओघात खरं तर दडलेली आहे, कारण अजून निवडणुका तशा दूर आहेत. यानंतर वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.